नमस्कार, मी स्नेहांकिता. स्वाद मेजवानीचं या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत पोटॅटो स्टिक्स. अगदी कुरकुरीत कमी वेळामध्ये होणारे हे स्नॅक्स आहे. तुम्ही टी टाईमला खाऊ शकता. हे मुलं अगदीच काहीतरी वेगळं करून मागत असतील तर हा चांगला ऑप्शन आहे तुम्हाला. पावसाळ्यामध्ये आता पाऊस सुरू होईलच, तर सगळं हायजीन मेंटेन करून आपण घरीच ते करू शकतो. बाहेरचं जितकं टाळता येईल खाणं तितकं टाळू शकता आणि मुलांना तुम्ही घरच्या घरी देण्याचा प्रयत्न करा. तर ते आता आपण कसं बनवायचं त्याची रेसिपी आता आपण पाहूया. पोटॅटो स्टिक्स बनवण्यासाठी इथे उकडलेले 4 बटाटे घेतलेत, सोलून घेतलेत आपण. इथे 1 चमचा छोटा चिली फ्लेक्स घेतलेत, अर्धा चमचा आपण काळी मिरी पावडर घेतली आहे. इथे 1 चमचा छोटा मीठ आहे, पाव कप आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. आता आपल्याला हे जे उकडलेले बटाटे आहेत ते पूर्ण किसून तरी किंवा पूर्ण स्मॅश करून घ्यायचे. इथे पाहू शकता तुम्ही आपला हा बटाटा आपल्याला बघा मी किती स्मॅश केला आहे तुम्ही पाहू शकता. अगदी पिठासारखा केलेला आहे. त्याच्यामध्ये आता चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, हे मीठ, हे कॉर्नफ्लॉवर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा ग्रेट करून टाकू शकता किंवा कोणते मसाले आवडत असतील अजून ते सुद्धा टाकलेत तरी चालते. सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा परत गोळा बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता हा आपला गोळा तयार आहे. आता आपल्याला ह्याला गोळा घ्यायचा आहे. आपल्याला संपूर्ण घेतलात तरी चालेल, अर्धा घेतलात तरी चालेल. ह्या अशा पद्धतीच्या पायपिंग बॅग असतात आपल्या बघा, ह्या केकसाठी वापरतात ते, किंवा प्लॅस्टिकमध्ये तुम्ही कोणत्याही हे भरलं तरी चालेल. हे पाहू शकता मी हे बॅगमध्ये अशा भरून ठेवले आणि इकडे होल पाडलेले आहे आपल्याला. तुम्हाला जेवढी साईज हवी असेल तेवढं तुम्ही हे पाहू शकता. तुम्ही सरफेस पूर्ण मी क्लीन करून घेतलेलं आहे. आता या पायपिंग बॅगमध्ये आपण जे मिश्रण आपलं भरलं आहे त्याने आपल्याला अशा ह्याच्या स्टिक्स पाडून घ्यायच्यात व्यवस्थित. थोडी तुम्हाला जेवढ्या साईजची हवी असेल तेवढा होल मोठा तुम्ही करू शकता. अशा स्टिक्स आपल्याला पाडून घ्यायच्यात आणि ह्या अशा उचलून आपल्याला तेलात टाकायचे. तापायला ठेवलं होतं, तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आता आपल्याला स्टिक्स आहेत आपल्या ह्या तेलामध्ये सोडायच्या या पद्धतीने. सावकाश एक 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 सोडायची. मिनटं थोडं सेट होऊन द्यायचं आणि नंतर आपण ह्याला फिरवूया. कोणतं जर चिकटलं असेल असं सोडवून घ्या व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता या गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, खुसखुशीत झाले दिसत आहेत बघा. आता आपल्याला ह्याला काढायचं. तेल व्यवस्थित निथळून घ्या, पेपरवर काढून घेऊया. अशा पद्धतीनेच आपल्याला बाकीच्या स्टिक्ससुद्धा तळून घ्यायच्यात. इथे पाहू शकता आपले सगळ्या स्टिक्स या फ्राय करून तयार आहेत. किती खुसखुशीत झालेत, खुसखुशीत पाहू शकता तुम्ही, एकदम क्रंची झालेत हे बघा. तर आता आपण ह्याला सर्व करूया. घेतले आणि त्याच्यामध्ये आपण केचप दिलं आहे सोबत. आता ह्याला आपण स्टिक्स देऊ. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.